हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईल पाण्यावर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे। बाळासाहेब मिरजे साहेब, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण घोषित केलेलं आहे, काय आपलं म्हणणं आहे? नाही, मराठा आरक्षणाचा हा अनेक वर्षाचा लढा आहे। आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते माननीय रामदास आठवले साहेब यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वात आधी मागणी त्यांनी केली होती आणि आमचा मराठा समाज हा अनेक वर्षाचा लढा आहे। त्या लढ्याला कुठंतरी आता यश आलंय आणि मराठा समाज खरोखर ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप दुर्बल आहे। त्यांची खूप परिस्थिती खूप बिकट आहे आणि त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून मराठा प्रतिष्ठान आणि मराठा आघाडी यांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि सरकारला धन्यवाद देतो। पण तुम्ही सरकारचं अभिनंदन करताय आणि जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत, काय आपल्याला वाटतं? नाही, आता मराठा समाजाला सरकारने जे आरक्षण दिले त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे, पण मनोज जरांगे आहेत त्यांना माझी नम्रपणे विनंती आहे की आता कुठंतरी आपल्याला यश आलेलं आहे। पूर्वी ज्यांचे दाखले भेटलेले आहेत त्याला ओबीसीतून आरक्षण भेटत आहे, सरकारने तर 10% आरक्षण दिलेलं आहे। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, असे सारथी नावाची संस्था आहे। अनेक प्रकारे मराठ्यांना इथं आता मान सन्मान आणि लाभ मिळणार आहे आणि मग आता तुम्ही आंदोलनावरती ठाम राहू नये असं माझं त्यांना ठाम मत आहे। मी त्यांना एक पत्र पण लिहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील, तुम्ही तुमचं आंदोलन आहे थोडं थांबवावं आणि तुमच्या विरुद्ध जी काही SIT लावलेली आहे ती पण आम्ही स्थगित देण्याचा मी पत्र दिलेलं आहे सरकारला। तर त्याच्यामुळे मनोज जरांगे जे त्यांची काही हुकुमशाही चालवत आहे आणि जो त्यांचा मनमानी कारभार चालवत आहे, मराठा समाजाला सरकारला वेठी धरत आहे, ते त्यांनी थांबवावं असं माझं ठाम मत आहे। आणि त्यांच्या ज्या आंदोलनाला आहे त्यांचा मराठा समाज आमचा आणि मराठा प्रतिष्ठान RPIच्या वतीने इथून पुढे त्यांना आमचा पाठिंबा नसेल। पण मराठा समाजाच्या ज्या आंदोलनकर्त्यांनी जी आंदोलनं केली आणि त्यांच्यावरती केसेस दाखल केलेले आहेत त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? मराठा आंदोलन दरम्यान जे काही केसेस मराठा समाजावरती झालेले आहेत त्यासाठी ज्या केसेस आहेत त्या पूर्णपणे सरकारने मागं घ्याव्या यासाठी मी सरकारला आत्तापर्यंत 2-3 वेळा पत्रावर दिलेले आहेत आणि राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी मी आता भेटणार आहे आणि तात्काळ जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल मागे घ्यावेत अशी मी विनंती केलेली आहे आणि ते होणार आहे। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब आणि आपली मराठा आघाडी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, मग रामदास आठवले साहेबांना घेऊन आपण काय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? हां, आता हे मराठा आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मुंबईमध्ये एक स्वागत ठेवायचा कार्यक्रम ठेवणार आहे। त्यासाठी मी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अनेक मराठ्यांचे जे प्रश्न आहेत ते तिथं मांडणार आहेत। जे मराठा आंदोलन दरम्यान माझे काही बांधव आहेत त्यांचं बलिदान झालेलं आहे आणि काही लोकांनी त्याग केला आहे, त्यांना सुद्धा काहीतरी अनुदान किंवा काहीतरी याच्या व्यतिरिक्त काही फायदा मिळावा यासाठी मी आठवले साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे। हे होते आपल्यासोबत मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे। बाळासाहेब मिरजे, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आपला आभारी आहे। राष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।